नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे 1000च्या वर सबस्क्रायबर्स आता ह्या चॅनलचे झालेले आहेत. अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरी येत नसतील तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर अनेक प्रश्न येत आहेत. त्याच्यामधला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर उच्च रक्तचाप किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय? हल्ली कोविडनंतर सगळ्यांकडे पल्स मीटर, ब्लड प्रेशर इन्स्ट्रुमेंट हे असतंच घरामध्ये. त्यामुळे आम्ही परवा आमच्या छोट्या बहिणीला सर्दी झालेली असताना तिचं ब्लड प्रेशर चेक केलं तर अचानक तिचं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं होतं. डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी लगेच सांगितलं आता हिला आयुष्यभर ह्या गोळ्या घ्यायला लागतील. त्याच्यासाठीच मी हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. तर श्रोते हो, असं आहे की आपल्या शरीरामध्ये रक्त परिभ्रमण हे कायम होत असतं. तुम्हाला माहिती आहे आपल्या धमन्या आहेत, आपल्या शिरा आहेत आणि त्या कशाशी कनेक्टेड आहेत तर आपल्या हृदयाशी त्यांचा संबंध आहे. हृदय हे एक पंप आहे जो कंटिन्युअसली त्याचं चालू असतं आकुंचन प्रसरण, ज्याच्यामुळे रक्त शिरा आणि धमन्यांमध्ये जात असतं. हे कुठल्या वेगाने जातं ह्याच्यावरती आपलं ब्लड प्रेशर ठरतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जसं आपलं वय वाढत जातं तसं आपलं रक्त कुठेतरी जाड व्हायला लागतं. आता पातळ रक्त हृदयाला ढकलणं आणि जाड रक्त हृदयाला ढकलणं, तुम्हाला लक्षातच आलं असेल की जाड रक्त ढकलणं हे खूप कठीण होतं नाही का? आणि त्यामुळेच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणजे आपण काय करायला पाहिजे तर आपलं रक्त पातळ ठेवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रक्तदाब वाढला की डॉक्टर पहिल्यांदा काय सांगतात, कोलेस्ट्रॉलची तपासणी करा आणि रक्त पातळ करायच्या गोळ्या लगेच ते चालू करतात. आता हे त्याला सोल्युशन असेल का, हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी माझं उत्तर आहे नाही. फक्त गोळ्या घेणं, ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक असो, गोळ्या घेणं आणि बरं होणं हे त्याच्यासाठी इलाज होऊ शकत नाहीत. आपलं रक्त पातळ ठेवणं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक वेळी मी तुम्हाला दिनक्रम किंवा दिनचर्या ह्याच्याबद्दल अगदी निक्षून सांगत असते. आपली दिनचर्या जी आहे, ज्याला आपण आपलं डेली रूटीन म्हणतो, हे पाळणं अतिशय आवश्यक आहे. इतर गोष्टी नाही केल्या तरी चालतील, पण दिनक्रम पाळायला आजपासूनच सुरुवात करा. तुम्ही तरुण असाल तर आत्ता सुरुवात केली तर म्हातारपण तुमचं खूप चांगलं जाईल. जर तुम्ही ऑलरेडी बीपीच्या गोळ्या घेत असाल तरीसुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि ही संबंध प्रक्रिया रिव्हर्स करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिव्हर्सल जर करणार असाल तर मनामध्ये 2 किंवा 3 वर्ष मला हे सलग करायचं आहे तर माझ्या गोळ्या हळूहळू कमी होतील असा विचार मनामध्ये करा. अनेक लोकांना वाटतं 2-3 महिन्यात केलं की झालं रिव्हर्सल. असं होत नाही. कोलेस्ट्रॉलसुद्धा जर आत्ताच वाढायला लागलं असेल तर कमी करायला 3 महिन्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मलवर येऊ शकतं, पण ते परत वाढणार नाही ह्याची गॅरंटी आपण कोणीही देऊ शकत नाही. जरा तुमचं खाण्यामध्ये इकडे तिकडे झालं की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. खास करून जेव्हा आपलं वय 40-50च्या नंतर वाढायला लागतं तेव्हा शरीरामध्ये कुठेतरी हे सगळे जे अवयव असतात ते सुद्धा म्हातारे झालेले असतात. त्यांचीसुद्धा कार्यक्षमता 20 वर्षाच्या वेळी असते त्याच्यापेक्षा जास्त कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना शरीरामधनं ह्या तेलांचा, तुपांचा निचरा करायला पूर्वी जेवढा वेळ लागायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो आणि म्हणूनच आपला रक्तदाब वाढतो किंवा रक्तदाब कमी होतो. आता ह्याच्यात 2 मुद्दे आहेत. एक तर रक्तदाब वाढणं, रक्तदाब कमी होणं. लो ब्लड प्रेशरची अनेक लोकांची टेंडन्सीच असते. खास करून जी लोकं व्यायाम करतात आणि नियमित व्यायाम करतात त्यांचं ब्लड प्रेशर किंवा त्यांचा रक्तदाब हा कायम कमीच असतो. तुम्ही ऐकलंच असेल की जो टेनिसपटू बियॉन बॉर्ग होता त्याचं नाडीचे ठोके मिनिटाला 26च असायचे फक्त. कळलं का? जे 60 असायला पाहिजे त्याच्याऐवजी 26च असायचे जेव्हा तो खेळायचा. मग हळूहळू खेळणं कमी झाल्यानंतर ते नॉर्मल व्हायला लागतात. पण आता आपण एक प्रश्न आहे खूप महत्त्वाचा की जे खेळाडू आहेत, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खेळामध्ये घालवलेलं आहे, मग त्यांना हृदयाचे विकार, उच्च रक्तदाब हे का होतात? तर जेव्हा ते खेळणं सोडतात तेव्हा आपलं डेली रूटीन पूर्ण बदलून टाकतात. खाण्याच्या सवयी, ज्या चांगल्या सवयी त्यांना त्यावेळी होत्या त्या त्यांच्या बदलून जातात
अनेक क्रिकेटपटू आपण बघतो की जे पहिल्यांदा खेळाडू होते मग ते कॉमेंटेटर होतात. कॉमेंटेटर झाल्यामुळे त्यांचा दिनक्रम परत सगळा चुकीचा होतो, खाणं पिणं सगळं बदलतं आणि त्याच्यामुळे हे सगळे रोग होतात. म्हणूनच हे जे 3 खांब आहेत आपल्या आयुष्याचे, चांगलं आणि योग्य खाणं पिणं, योग्य व्यायाम करणं आणि आपला दिनक्रम बरोबर ठेवणं आणि त्याच्यासाठी थोडासा जर टेकू लागला तर तुम्ही आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक औषधं घेऊ शकता. औषधांचे साईड इफेक्ट काय होतात? आता हा मुद्दा आहे. औषधांचे आयुर्वेदिक साधारणतः साईड इफेक्ट खूप कमी होतात, पण तरीसुद्धा सर्पगंधा आपल्याला माहिती आहे, जी आयुर्वेदामध्ये ब्लड प्रेशरसाठी दिली जाणारी गोळी आहे, त्याच्यामुळे अनेक वेळा नाक चोंदतं, सर्दी झाल्यासारखं वाटतं, असे साईड इफेक्ट होतात. काही लोकांना होतात. त्यांना मग आम्ही समजावून सांगतो की ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक दुसरी गोळी देतो. पण आयुर्वेदामध्ये असं आहे की ह्या गोळीचा साईड इफेक्ट झाला, तो काढण्यासाठी दुसरी गोळी द्या, असं मात्र आम्ही करत नाही. ती गोळी तुम्हाला जमत नाही आहे, दुसरी औषधं आहेत, आम्ही तुम्हाला ती दुसरी औषधं देतो, अशा पद्धतीने. पण ॲलोपॅथिक औषधं तुम्ही घेत असाल तर ह्या साईड इफेक्टला काढण्यासाठी दुसरी गोळी काढण्यासाठी तिसरी गोळी, अशा पद्धतीने गोळ्यांची मालिका चालू होते. ह्या गोळ्यांची मालिका चालू झाल्यानंतर त्याचं प्रचंड प्रेशर तुमच्या किडनीजवरती येतं. तुमच्या वृक्कांवरती त्याचं प्रचंड प्रेशर आल्यामुळे आज जे वाढण्याचं प्रमाण डायलिसिसचं किंवा CKD ज्याला म्हणतात, क्रॉनिक किडनी डिसीज, वाढण्याचं मूळ कारण तेच आहे. म्हणून आजच रिव्हर्सलला सुरुवात करा. रक्त पातळ ठेवण्यासाठी अनेक व्यायाम आहेत, अनेक गोष्टी, लसूण जशी आहे, दालचिनी आहे, असे पदार्थ आपण घेऊ शकतो. पण ते सुद्धा तुमच्या आयुर्वेदिक जे तुमचे वैद्य आहेत किंवा तुमचे डॉक्टर आहेत ह्यांचा सल्ला घेतल्याशिवाय सुरू करू नका. लसूण जरी म्हटली तरी ती सगळ्यांनाच चालते असं नाही. त्यामुळे आजच विचार करा, तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. माझा सल्ला हवा असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. नमस्कार.